नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत गट ड पदांसाठी एक मोठी भरती प्रक्रिया नुकतीच जाहीर झाली आहे. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही अक्षरशः एक मोठी सुवर्णसंधी आहे. आजच्या या सादरीकरणात आपण या भरतीचे सर्व पैलू अगदी सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती सुटणार नाही. चला तर मग लगेच सुरुवात करूया. 416. होय, बरोबर ऐकलत. हा केवळ एक आकडा नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रभरात उपलब्ध असलेल्या चौकीदार पदांच्या एकूण रिक्त जागा आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी जागा उपलब्ध असणं ही खरंच खूप मोठी आणि आशादायी बातमी आहे. सरकारी सेवेत रुजू होऊन स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी चालून आली आहे. बरं, आजच्या या स्पष्टीकरणात आपण नेमके कोणते मुद्दे पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. 1. भरतीची ओळख आणि पदाचा तपशील. 2. महत्त्वाची शैक्षणिक व वयोमर्यादा पात्रता. 3. वेतन श्रेणी आणि परीक्षा शुल्क. 4. महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक. आणि 5. निवड प्रक्रिया व अर्ज करण्याची पद्धत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, भरतीची ओळख आणि पदाचा तपशील. ही भरती नेमकी कोणत्या पदासाठी आहे? तर ही चौकीदार म्हणजेच वॉचमॅन या गट ड पदासाठी आयोजित केली गेली आहे. आता हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की हे काम एकाच शहरापुरतं किंवा कार्यालयापुरतं मर्यादित नाही. या पदावरील नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः नाशिक आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांमध्ये केली जाणार आहे. म्हणजे राज्यभरात काम करण्याची आणि थेट प्रशासकीय यंत्रणेचा भाग बनण्याची ही एक उत्तम संधी आहे. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, महत्त्वाची शैक्षणिक आणि वयोमर्यादा पात्रता. या भरतीचा सर्वात सकारात्मक आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे याची अगदी साधी सोपी शैक्षणिक पात्रता. यासाठी फक्त आणि फक्त 10वी म्हणजेच एसएससी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हो, उच्च शिक्षणाची कोणतीही कठीण अट नाही. ही अट अत्यंत सोपी असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींना या संधीचा सहज लाभ घेता येऊ शकतो. आता वयाचा निकष काय आहे ते पाहूया. या तक्त्यामध्ये 1 एप्रिल 2026 रोजीच्या वयानुसार मर्यादा दिली आहे. हे विशेष लक्षात घ्या. खुल्या प्रवर्गासाठी ही मर्यादा किमान 18 ते कमाल 38 वर्षे इतकी आहे. पण जर उमेदवार मागासवर्गीय किंवा अनाथ असेल तर शासनाने सवलत देऊन ती 43 वर्षांपर्यंत वाढवली आहे. या व्यतिरिक्त दिव्यांग, अंशकालीन आणि माजी सैनिक यांच्यासाठी नियमानुसार आणखी विशेष सवलती आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपलं वय या निकषांमध्ये बसतंय की नाही हे एकदा नक्की तपासून पाहायला हवं. पुढचा टप्पा, सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय, वेतन श्रेणी आणि परीक्षा शुल्क. आता इथली माहिती खरंच खूप रंजक आहे. गट ड चं पद असलं तरी सुरुवातीचं मूळ वेतन 15,000 रुपये आहे आणि ते वेळेनुसार आणि अनुभवानुसार तब्बल 47,600 रुपयांपर्यंत जाऊ शकतं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या मूळ वेतनासोबतच महागाई भत्ता आणि इतर सर्व सरकारी भत्ते देखील लागू असतील. ही आकडेवारी स्पष्ट करते की हे पद उमेदवारांना चांगली आर्थिक स्थिरता नक्कीच देऊ शकतं. परीक्षा शुल्काचा विचार केल्यास या तक्त्यामध्ये सर्व प्रवर्गांची माहिती स्पष्ट दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 1,000 रुपये आहे. मागासवर्गीय, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ते 900 रुपये असेल. आणि एक अतिशय दिलासादायक गोष्ट म्हणजे माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाहीये. पूर्णपणे मोफत. तेव्हा अर्ज भरताना या आर्थिक बाबींची तयारी आधीच करून ठेवणं सोयीचं ठरेल. चौथा आणि अतिशय महत्त्वाचा विभाग, महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक. या तारखा अगदी नोंद करून ठेवा. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2026 रोजी दुपारी बरोबर 3 वाजता सुरू होईल. आणि सर्वात जास्त लक्ष देण्यासारखी आणि कायम ध्यानात ठेवण्यासारखी तारीख आहे 18 मे 2026. याच दिवशी रात्री 11:55 अर्ज पूर्ण करण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत आहे. 18 मे ही एक अंतिम रेषा आहे बरं का. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाहीये. ती नंतर अधिकृत संकेतस्थळावर कळवली जाईल. आता शेवटचा 5वा विभाग, निवड प्रक्रिया आणि अर्ज पद्धती. उमेदवारांची निवड कशी होणार? तर त्यासाठी संगणकावर आधारित ऑनलाईन परीक्षा म्हणजेच CBT घेतली जाईल. आणि विशेष म्हणजे ही परीक्षा पूर्णपणे आपल्या मराठी माध्यमातून असेल. त्यामुळे भाषेचा कोणताही अडथळा नाही. परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ पद्धतीचं असणार आहे. अचूक आणि वेगवान उत्तरे देण्याचा सराव केल्यास ही परीक्षा निश्चितच सोपी जाऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अर्ज कसा करायचा. घाईघाईत अर्ज भरू नका. सर्वात आधी अधिकृत जाहिरातीची PDF फाईल सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचून घ्या, जेणेकरून तांत्रिक चुका टाळता येतील. त्यानंतर tribal.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे दिलेला ऑनलाईन अर्ज सर्व अचूक माहितीसह भरायचा आहे आणि वेळेत जमा करायचा आहे. या सर्व सविस्तर आढाव्यानंतर आता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आदिवासी विकास विभाग भरती अंतर्गत सरकारी नोकरीचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उमेदवार खरोखर तयार आहेत का? एवढी मोठी सुवर्णसंधी आता समोर उपलब्ध आहे. 18 मेच्या डेडलाईनपूर्वी योग्य नियोजन, अचूक अर्ज आणि अभ्यासाची ठोस तयारी करून याचा नक्कीच फायदा घेता येईल. याच सकारात्मक आणि प्रेरणादायी विचारासोबत आपण आजचा हा सविस्तर आढावा इथेच थांबूया. या माहितीचा वापर करून यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.